निवडणूक आयोगाव्यतिरिक्त कोणालाही मतदान घेता येऊ शकत नाही, त्यामुळे मार्कडवाडीत मतदान घेऊ दिले नाही असा खुलासा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलाय। माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावात निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याची तयारी केली होती। मात्र जिल्हा प्रशासनानं जमावबंदी लागू करून 89 जणांवर गुन्हा दाखल केला होता। दरम्यान या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मार्कडवाडी गावाला भेट दिली। त्यामुळे देशभरात मार्कडवाडीची चर्चा सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला। लोकप्रतिनिधित्व नियम 1951 नुसार भारत निवडणूक आयोगाव्यतिरिक्त कोणालाही मतदान प्रक्रिया घेता येत नाही, म्हणून गावकऱ्यांना मतदान घेऊ दिलं नाही असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं। जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान का नाही तुम्ही करून दिला, त्याचे ऑलरेडी मी उत्तर दिलं आहे। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये कलम 19(अ), 20 आणि 20(न) मध्ये फर्स्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशिनरी म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी, फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे, बाकी कोणालाही नाहीये। कुठल्याही तरतूदमध्ये कोणालाही कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाही आहे। ईव्हीएम बाबत शंका असल्यास न्यायालयात धाव घेता येऊ शकते असं सांगताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली असून सर्वच उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच सर्व मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडली असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यांना जर रिझल्ट्सवर डाऊट असेल, ज्या ईव्हीएमच्या रिझल्ट्सवर डाऊट असेल तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतात। ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात, त्याच्या मुभा आहे त्यांना। पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या मुभा कोणालाही नाही आहे। उदाहरणासाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही, त्यांना न्यायालयातून बरोबर न्याय मिळत नाही, याचे असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलीस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकता। तो सरकारचा काम आहे, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा काम आहे, तो आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीचा काम